टाळ्या थांबलं. तर आज पुरोगामी पत्रकार संघाची बैठक होती ठाणे या शहरामध्ये, तर काय सांगाल? आज निश्चित आम्हाला सर्वांना आनंद झाला की राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाची ठाणा जिल्हा बैठक आज संपन्न झाली. या बैठकीमध्ये नवनिर्वाचित ठाणे जिल्हा अध्यक्ष विकास पाटील यांची नियुक्ती केली आणि बरेच दिवस ठाणे जिल्हाध्यक्ष हे पद रिक्त होतं, कारण दिवंगत श्रावण पाटील हे अकस्मात त्यांचं निधन झालं. त्यांचंही कार्य खूप छान होतं. त्याचप्रमाणे पाटीलच्या जागेवर दुसरे पाटील या संघटनेला ठाणे जिल्ह्याला लाभलेत आणि आम्हाला निश्चित सर्वांना आनंद होता की विकास पाटील हे ठाणे जिल्ह्यातील जे काही पत्रकार मंडळी असतील किंवा जे काही प्रश्न असतील त्यांचे निश्चितपणे न्याय मिळवून देतील. भविष्यात येणाऱ्या काळामध्ये इथे ठाणे जिल्ह्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील पत्रकारांसाठी भूखंड किंवा एक पत्रकारांसाठी कॉलनी हे 2-3 विषय प्रामुख्याने इथे मांडलेत. त्याचबरोबर पत्रकारांचे काही अधिस्वीकृतीचे प्रश्न असतील ते प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावे यासाठी सुद्धा आजचा इथे ठराव झाला आणि येणाऱ्या काळामध्ये सर्व पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी खऱ्या अर्थाने पुरोगामी पत्रकार संघटना ही कार्यरत. सर, अनेक गोष्टी घडलेल्या आहेत. पत्रकारांवर हल्ले असतील, पत्रकारांवर खंडणीचे आरोप, खंडणीचे केसेस टाकले जातात. कुठेतरी पोलीस प्रशासन व गृह विभागाला आपण काय सांगाल पत्रकारांच्या अन्याय अत्याचारावर? निश्चितच हे जिथे जिथे प्रामाणिकपणे पत्रकार बंधू आमचे काम करत असतात तिथे या गोष्टी घडत असतात. ज्यावेळेस परंतु या गोष्टी घडत असताना पुरोगामी पत्रकार संघाचे जे काही पदाधिकारी असतील किंवा काही पत्रकार संघाचे पदाधिकारी जरी नसतील पण पुरोगामी पत्रकार संघ त्या वेळेस तिथे निश्चित उभे राहते आणि त्या पत्रकारांना न्याय मिळवून देतात. तुम्हाला गेले जर मागे गेलात 5-6 महिन्यापूर्वी तर पत्रकारांना एका जिल्ह्यामध्ये अर्धनग्न अवस्थेमध्ये पत्रकारांना तिथे पोलीस प्रशासनाने उभं केलं, परंतु त्यावेळेस कोणी नाही, पण पुरोगामी पत्रकार संघटनेने मोठ्या प्रमाणात आवाज उचलला आणि तेथील ते जे काही पोलीस यंत्रणा आहेत त्यांच्यावर पुरोगामी पत्रकार संघटनेच्या याच्याने कारवाई केली आणि निश्चितपणे जिथे जिथे अन्याय होईल पत्रकारांवर तिथे तिथे पुरोगामी पत्रकार संघटना ही निश्चितपणे उभी राहील. परंतु मी आता काल परवाच बातमी मानली की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक इशारा दिला की कुठल्याही प्रकारे पत्रकारांचा अवमान होऊ नये किंवा पत्रकारांवर काही खोटे गुन्हे दाखल करू नये यासाठी शासन पाऊल उचलणारच आहे. शासनाने मुख्यमंत्र्यांनी तशी तंबी दिली आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये आम्ही लवकरच राज्याचे माननीय मुख्यमंत्री साहेबांना भेटणार आहोत आणि अशा घटना महाराष्ट्रामध्ये कुठे घडू नये, तर घडल्या तर तिथे पुरोगामी पत्रकार संघ शांत राहणार नाही आणि 100% त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुरोगामी पत्रकार संघटना पुढे राहील. यापुढे पुरोगामी पत्रकार संघाची वाटचाल कशी असेल? यापुढे पुरोगामी पत्रकार संघाची आज महाराष्ट्रासह 4 राज्यामध्ये आपली संघटना काम करत आहे. आता आम्ही लवकरच महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाध्यक्ष आहेच, परंतु येणाऱ्या काळामध्ये आम्हाला युवा शक्ती ही पुढे आणायची आहे आणि महाराष्ट्र राज्यामध्ये पुरोगामी पत्रकार संघाचा युवा राज्याध्यक्ष म्हणून घोषणा करायचा आहे आणि तो येणाऱ्या जो तरुण वर्ग असतील मोठ्या संख्येने या पत्रकार लोकशाहीचा 4था स्तंभ आहे आणि इथे तरुणांची खूप गरज आहे, कारण आजचा तरुण हा पुढे आला पाहिजे. यासाठी युवा अध्यक्ष म्हणून आम्ही घोषणा करणार आहोत आणि आम्हाला खात्री आहे की तरुण नक्कीच पुढे पत्रकारांना न्याय मिळवून देण्याचं काम करतील. धन्यवाद. या ठिकाणी बरेचसे पदाधिकारी आहेत, त्यांचा आपण नाव घेऊन तरी सत्कार करूया. सावंत साहेब वगैरे आहेत.
खैरे ज्ञानेश्वर खैरे यांची हे मुंबई जिल्हा सचिव म्हणून अन्याय अत्याचार निवारण समितीवर निवड झालेली आहे. सत्कार करत आहोत. अभिनंदन त्यांचा. अविनाश नरसिंग खरटमोल तर राजेश अभिमन्यू चव्हाणच्या अशोक ब चव्हाण करूया. लक्ष्मीनारायण वन्नम वन्नम सर. येतोय सगळे येत आहेत. यांची या ठिकाणी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचा राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचा भारतीय संविधानाचा